रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते ठाणे दरम्यान ब्लॉक असेल। हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान तसंच पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे। अदा शर्मानं एअरपोर्टवर तिच्या आजीची 65 वर्ष जुनी साडी नेसली होती। अदा एअरपोर्टवर आल्यानंतर तिच्या साडीचं कौतुक करण्यात आले। त्यावेळी ही माझ्या आजीची साडी असल्याचं अदानं सांगितलंय। अभिनेत्री अदा शर्मा हिचा हाच एअरपोर्ट लुक सध्या चाहत्यांच्या पसंतीस पडतोय। भायखळ्यातील जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालयात गेल्या 3 वर्षांपासून सिंहाच्या जोडीसोबत लांडगे आणि पाणमांजर प्राणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सिंहाची जोडी मिळण्यासाठी देशभरातील 3 प्राणी संग्रहालयांना पेंग्विनच्या 2 जोड्या देण्याबाबतची चर्चाही झाली। त्याला 2 महिने उलटून गेल्यानंतरही प्रतिसाद मिळालेला नाही। राज्यात पुन्हा एकदा विदर्भामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। त्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। गेल्या काही महिन्यांपासून निसर्ग चक्रातील बदलानं शेती आणि शेतकरी अडचणीत सापडले असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली। त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका बसलाय। समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच आहे। दुसऱ्या दिवशीही संभाजीनगरच्या दौलताबाद जवळ पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय। रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झालाय। कारनं अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झालाय। अमरावतीच्या धामणगाव तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसलाय। धामणगाव तालुक्यातील देवगाव, तळेगाव, दशासर परिसरात गारपीट झाले। त्यामुळे रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारपासून संयुक्त अरब अमिरातीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात ते UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्याशी चर्चा करणार आहेत। तसंच अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। परराष्ट्र खात्यानं दिलेल्या माहितीनुसार 2015 पासून मोदी यांचा UAEचा हा 7वा दौरा आहे। योगी आदित्यनाथ यांच्यासह संपूर्ण उत्तर प्रदेश सरकार अयोध्येत प्रभू राम लल्लाचं आज दर्शन घेणार आहे। विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना हेही उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री योगी यांच्या राज्याच्या विमानानं हे येणार आहेत। मंत्री आणि आमदार लखनौहून 10 लक्झरी बसमधून पोहोचणार आहेत। राज्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या डासांमुळे फैलावणाऱ्या आजारांची रुग्णसंख्या ही सातत्यानं कमी झाल्याचं दिसते। या महिन्यात या आजाराच्या रुग्णांमध्ये संख्येमध्ये सर्वाधिक घट दिसून आली। मलेरिया, डेंग्यू तसंच डासांमुळे फैलावणारे जन्य आजार कमी करण्यासाठी सातत्यानं केले जाणारे प्रयत्न तसंच विविध महापालिकांच्या क्षेत्रामध्ये करण्यात येत असलेले प्रयत्न यांना यश येत असल्याचे यातून दिसते। जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई समाधी मंदिरात गेल्यानंतर प्रत्येक भक्ताला मंत्रमुग्ध करणारी शिर्डीच्या साईची मूर्तीची दिवसेंदिवस झीज होत चालली। याआधी ही मूर्तीची झीज रोखण्यासाठी यापूर्वी देखील प्रयत्न केले गेले। मुंबईचे शिल्पकार भाऊसाहेब उर्फ बाळाजी तालीम यांनी बनवलेली ही मूर्ती साईबाबांची ही मूर्ती 1954 साली इटालियन मार्बलमध्ये बनवून मूर्तीची साई मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती। कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी मोठा दणका दिलाय। 2 दिवसात तब्बल 571 बुलेटवर कारवाई करण्यात आलेली आहे। गाड्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आलेत। संबंधित चालकांवर दंडात्मक कारवाईही करून जप्त करण्यात आलेले आहेत। अहमदनगर तालुक्यातील गुंडेगाव आणि आसपासच्या परिसरात उन्हाळ्यापूर्वीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली। 9000 लोकसंख्या असलेल्या या गावांमध्ये विहिरीच्या पाण्यानं तळ गाठलाय। गावात असलेले 7 पाझर तलाव देखील कोरडे पडलेत। त्यामुळे प्रशासनानं किमान पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली।
सेलू तालुक्यातील घोराड इथं संत केजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिभावात पार पडलाय। पालखी दिंडी रिंगण सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी होती। संत केजाजी महाराजांचे जयघोषात घोराड नगरी दुमदुमून गेले। यावेळी रिंगण सोहळाही आयोजित करण्यात आला होता। अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात शनिवारपासून माघ यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। या निमित्तानं राज्यभरातून लाखो गणेश भक्त मोरगावला येत आहेत। चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि मोरगाव ग्रामस्थांच्या वतीनं होणाऱ्या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली। चालत्या एसटी बसमधून 30 लाखांचं सोनं आणि 3 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना अकोल्यात घडली।